नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया दालमिया भारत लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, दालमिया भारत शेअर रॅली आफ्टर क्वार्टर फोर नेट प्रॉफिट जम्प्स 37% इयर ऑन इयर बेसिस ₹439 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, दालमिया भारत लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 37.2%ने इन्क्रीज होऊन 439 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 315 कोटी रुपये. आणि मित्रांनो, दालमिया भारत लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5%ने डिक्रीज होऊन 4091 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू होता 4307 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर दालमिया भारत लिमिटेडने 5 रुपयांचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला दालमिया भारत लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड शेअर सर्ज ॲज कंपनी सेक्युअर ₹225.46 करोड रोपवे प्रोजेक्ट इन गोवा. तर मित्रांनो, वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेडला गोवामध्ये 225.46 कोटी रुपयांचा रोपवे प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, थायरोकेअर टेक शेअर रॅली ॲज क्वार्टर फोर प्रॉफिट सर्जेस 25%. बोर्ड रिकमेंड्स डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 25.55%ने इन्क्रीज होऊन 21.57 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 17.18 कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 21.34 कोटी रुपयांनी इन्क्रीज होऊन 187.16 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये याचा रेव्हेन्यू होता 154.25 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 21 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स गेन्स ॲज क्वार्टर फोर प्रॉफिट आफ्टर टॅक्स रॅलीज 54% इयर ऑन इयर बेसिस ₹587 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा स्टँड अलोन नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 53.84%ने इन्क्रीज होऊन 586.68 कोटी रुपये आला आहे आणि बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 25.62%ने इन्क्रीज होऊन 2507 कोटी रुपये आला आहे. तसेच बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 31%ने इन्क्रीज होऊन 823 कोटी रुपये आला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा तर रिझल्ट
चांगला आला आहे, परंतु मित्रांनो आज मार्केटमध्ये प्रेशर होता, त्याचमुळे आज बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या शेअरमध्ये सुद्धा आपल्याला प्रेशर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रॅलिस इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो रॅलिस इंडिया लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 436 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 430 कोटी रुपये, आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 522 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 430 कोटी रुपये. आणि मित्रांनो रॅलिस इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट 21च्या लॉसमधून वाढून आता क्वार्टर 4मध्ये आला आहे 32 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 32 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये आला आहे. तर मित्रांनो रॅलिस इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तसेच मित्रांनो याचा लॉससुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे आज आपल्याला रॅलिस इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये प्रेशर आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया BPCL बद्दल, म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो BPCL GPS रिन्युएबल साइन जॉईंट व्हेंचर टू सेटअप कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट्स अक्रॉस इंडिया. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने GPS रिन्युएबल्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? अक्रॉस इंडिया कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट्सचा नेटवर्क इस्टॅब्लिश करण्यासाठी. आणि मित्रांनो याचा उद्देश आहे इंडियाचा रिन्युएबल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचा आणि त्याचसोबत आपला म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नेट झिरो गोलकडे पाऊल उचलण्याचा. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड शेअर इन फोकस आफ्टर 1250 मेगावॅट हायड्रो स्टोरेज डील विथ उत्तर प्रदेश युटिलिटी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने 1250 मेगावॅटच्या पंप हायड्रो स्टोरेज कॅपॅसिटीच्या सप्लायसाठी उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशनसोबत PPA म्हणजे पॉवर परचेज ॲग्रीमेंट साईन केला. चला आता बोलूया PSU कंपनी NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो NHPC लिमिटेड टू स्पेंड ₹797 करोड ऑन डेव्हलपिंग 1200 मेगावॅट सोलार पार्क इन UP. तर मित्रांनो NHPC लिमिटेड UPमध्ये 1200 मेगावॅटचा सोलार पार्क डेव्हलप करण्यासाठी 797 कोटी रुपये खर्च करणार आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.